6 खासदार फुटल्यानंतर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घ्यायला सुरुवात केली। परभणीमध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती खासदार संजय राऊतांच्या भाषणाची। खासदार संजय जाधवांवर आगपाखड करताना संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी शिवराळ भाषेचा वापर करत फुटीर खासदारांवर टीका केली। त्यामुळे भाषणातल्या मुद्द्यांपेक्षा जास्त गाजले ते असंसदीय शब्द। नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। हा स्वतःला काय म्हणतो बंडू द बॉस, अरे द बॉस। आता यापुढे त्याला द बॉस म्हणायचं। त्यांच्या पक्षामध्ये एक द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत। बंडू सारख्या कोणी आम्हाला आव्हान देऊच नाही। असे बंडू येतील आणि जातील। नंतर कळलं की आपण द बॉसच्या मैदानाला आलेलो आहोत। स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात सत्ता आणू आणि मग विकास काय असतो या द बॉसला दाखव। परभणीच्या व्यासपीठावरून एकाच भाषणात 7 वेळा असंसदीय शब्द उच्चारणारे हे आहेत संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत। अरे द बॉस, त्याला द बॉस म्हणायचं। एक द बॉस बंडू सारख्या कोणी असे बंडू येते आपण द बॉस या द बॉस। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघात जाऊन ठाकरे सभा घेत आहेत। परभणीत खासदार संजय जाधवांच्या बालेकिल्ल्यात घेतलेल्या सभेत संजय राऊतांच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली। संजय जाधव हे बंडू या टोपण नावानं ओळखले जातात। याच शब्दाशी यमक जुळवत राऊतांनी संजय जाधवांचा असा उद्धार केला। हा स्वतःला काय म्हणतो बंडू द बॉस, अरे बॉस। आता यापुढे त्याला बॉस म्हणायचं। 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला। जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे। मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार म्हणतात। परभणीच्या भाषणात राऊतांनी राम मंदिरातील दानाच्या चोरीचा मुद्दा गद्दारीशी जोडत संजय जाधवांवर तोंडसुख घेतलं। मात्र ही टीका करतानाही शेवटी राऊतांची जीभ घसरली। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा, आणि म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं। त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या। हे यांचं हिंदुत्व, आणि त्यांच्या पक्षामध्ये हे द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत। शिवराळ भाषेचा वापर केल्यावर श्रोत्यांमधून प्रतिसाद मिळत असल्याचं बघून राऊतांना अधिकच चेव चढला। संजय जाधवांनी केलेल्या कोट्यवधींच्या उड्डाणाचे दाखले देत पुन्हा एकदा त्याच असंसदीय शब्दाचा वापर करत राऊतांनी टाळ्या मिळवल्या। अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं। शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे। शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे। तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा। अरे चापटी काय, तुला तुडवणार आम्ही। मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे। पक्षाला सध्या गळती लागली असती तरी येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी लढण्याची प्रेरणा देत त्यांनी शिवसैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला। पण या प्रेरणादायी वाक्यांना जोडून तो असंसदीय शब्द आलाच। या भागातले 4 आमदार तुम्ही निवडून देणार आहात। ही जबाबदारी जर प्रत्येकानं घेतली तर 2029ला 100च्या वर आमदार आपले निवडून येतील आणि आपण स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात सत्ता आणू आणि मग विकास काय असतो या द बॉसला दाखवू। विशेष म्हणजे राऊतांचं भाषण संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरभरून दाद दिल्याचं दिसलं। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात राऊतांच्या भाषेचं चक्क समर्थन केलं। कोणाला कसा मात चढला असेल तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं। किती मारशील माजून माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं।
किती मारशील माजून माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. तर आपल्यावर शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊतांचा संजय जाधवांनी समाचार घेतला. राऊतांनी ठाकरेंचं कसं नुकसान केलंय हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत एवढा बेमानच कोणी नाही. उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं आणि साहेबाचंच पटत नाही. तिथं ते पुढी बोलत नाही, त्यांना नुकसान कसं पोहोचेल एवढंच काम करतो. 2 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय जाधवांवर जहरी टीका करत त्यांच्या विमानातील मद्यपानाचे किस्से सांगितले होते. तर हे किस्से खोटे असल्याचं सांगत संजय जाधवांनी राऊतांवर पलटवार केलाय. आमच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये, ते विमानात बसलेले, की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. संजय राऊत तर ते काय हम तो इतने बेशरम आहे की वो शर्म भी हमसे शर्माती. संजय राऊत बद्दल बोललं तर बरं होईल. आता ते माणूस मला म्हणते की हे दारू पीत होते. अरे राऊत साहेब, तुम्हीच म्हणतात तुमच्या घरी कधी पाणी तरी पिले का विचारा बरं म्हणा. मी तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही. तुमच्या मायच्या इमानदारी सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांग म्हणा. मी तरी माझ्या लेकरा शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधी बाटलो नाही आणि बाटणार बी नाही. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं होतं. कदाचित पक्षातून फुटल्यावरही निवडून येता येतं याची खात्री पटल्यामुळे ठाकरेंच्या 6 खासदारांनीही आता साथ सोडली आहे. त्यानंतर संजय राऊतांकडून शिवराळ भाषेचा आणि असंसदीय शब्दांचा वापर वाढलाय. फुटीच्या धक्क्यातून पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही ठोस उपाय केले जाणार की केवळ हशा आणि टाळ्या मिळवत सभा जिंकण्यातच नेते धन्यता मानणार हे पुढच्या काही महिन्यातच स्पष्ट होईल. पंकज क्षीरसागरसह वेदांत नेप, ABP माझा, परभणी.